अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे विद्यमाने 7 मार्च 2021 रोजी सायंकाळी मातंग विद्यापीठाचे कुलगुरू आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब सोनवणे यांचा 86वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांनी भाऊसाहेब आणि ताईसाहेब यांचे सत्कार करून आशीर्वाद घेतला। यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉक्टर उज्ज्वला हातागळे, अनिल हातागळे, ॲडव्होकेट महेश सकट, ॲडव्होकेट राणी सोनवणे, प्राध्यापक माणिक सोनवणे, ॲडव्होकेट राजश्री अडसूळ, सुधाकर ननावरे, दादा पाटोळे, राजू भोंडे, कैलास साळवे, मातंग चेतना परिषदेचे सर्व पदाधिकारी, फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेचे मोहनदादा सोनवणे व त्यांचे पदाधिकारी तसेच पुरंदर तालुका जाधववाडी गावातील क्रियाशील कार्यकर्ते माननीय सचिन आढाळगे, राजेश आढाळगे, अतिश आढाळगे, आशिष दिवेकर, लोणारे परिवारातील सर्व सदस्य तसेच समाजातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। आभार प्रदर्शन झाल्यानंतर स्नेहभोजन झाले। या प्रसंगी नगरसेविका सौ सोनालीताई संतोष लांडगे, दलित युवक संघटनेचे सचिन बगाडे, राजाभाऊ वैरागर, राजू आढाळगे, ज्योत्स्ना वायदंडे, मनोहर सोनवणे, साहित्यिक सुरेश पाटोळे, भास्कर नेटके, ओक लोखंडे, अण्णा धगाटे, संजय केंदळे व बोल महाराष्ट्र न्यूजचे संपादक सनी डाटर यांनी भाऊसाहेब सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या। धन्यवाद। साहेबांचा 86वा आपण वाढदिवस साजरा करत असताना आज सकाळपासून मला म्हणजे तेच वाटत होतं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे अंधार, गुरु म्हणजे प्रकाश। म्हणजे जो गुरु जे आपल्याला जो प्रकाशात नेतो तोच खरा सद्गुरू। त्याचं जे मार्गदर्शन आहे ते ज्यांना लाभतं ते जवळजवळ परमेश्वराच्या जवळ जाण्याचा त्यांचा योग असतो। सद्गुरू वाचून सापडेनच होय, धरावे ते पाये आधी आधी। कोणीतरी जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू लागतो, कोणीतरी मार्गदर्शक लागतो। आज आपण व्हॉट्सअपवर सर्व पोरांची जी परिस्थिती पाहतो, शिक्षक समोर सांगत असताना एक काळ असा होता की आम्हाला देखील पाहिल्यानंतर विद्यार्थी असे जवळजवळ इकडे तिकडे पळत होते, इतका मान होता। कुठं जर रस्त्यात जरी दिसले सर तरी आपण त्यांच्या समोर जाण्याचं आपल्याला झाडत होतो। आज परिस्थिती अशी आहे की पोरगं 10 मिनिटांनी लगेच झोपतंय। ते बघता 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 जे आहे ना ही परिस्थिती आहे। आता याच्यातून यांना काय मिळणार आहे? मला नाही वाटत की ज्ञान मिळेल, कारण ज्ञान हे वेगळं आहे, शिक्षण हे वेगळं आहे। आपण सर्व सुशिक्षित आहोत, शिकलेलो आहोत फक्त, पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर आपल्याला किती ज्ञान आज, म्हणजे मी समजा ग्रॅज्युएट झालो असेल तर मला जे ज्ञान मिळाले त्याच्यातनं मी आज किती उपयोग करू शकतो, तर काही उपयोग करेल। मी माझ्या पोटापाण्यासाठी शिकलो, ग्रॅज्युएट झालं, पोस्ट ग्रॅज्युएट झालं, नोकरी मिळाली, लग्न केलं, 4 पोरं झाली, मोकळे झालो। तो ज्ञान हा जो प्रकार आहे हा सद्गुरूंच्याकडून मिळतो। आज भाऊसाहेबांच्या दृष्टिकोनातून मला जे व्यक्तिगत जीवनात जे बोलायचं झालं तर मी त्यांना निश्चितच सद्गुरूंच्या ठिकाणीच त्यांना आज मी पाहतो आहे। मला आठवते की मी या ठिकाणी लग्न अटेंड केलेलं आहे भाऊसाहेबांचे। त्यावेळेस आम्ही हॉस्टेलला होतो, जे हॉस्टेल आहे शिवाजीनगरला होतं। त्या सर्व विद्यार्थ्यांना जेवणासाठी इथं बोलवलं होतं। मग लग्न तर झालं, पण आमच्या मुलांच्या देखील जवळजवळ 40-45 मुलांच्या पंक्ती या ठिकाणी बसलेल्या होत्या। त्यावेळेपासून हा संबंध जो आहे हा वृद्धिंगत होत गेला। ज्या वेळेस माझ्या कुटुंबामध्ये काही अडचणी आल्या त्यावेळेस भाऊसाहेबांच्याकडे पहिलं बोट असायचं, भाऊसाहेबांचं मार्गदर्शन घ्यायचं। ज्या फार मोठे मोठे प्रसंग आलेले आहेत, आता त्याचा विचार करत नाही, पण त्यावेळेस जे आहे
एक आपल्याला धीर देणारा माणूस लागतो. तर आमचं वय वगैरे जर पाहिलं तर त्यावेळेस अत्यंत पराकष्टातून हे सगळं जीवन आम्ही पाहिलेलं आहे. 55 साली वडील वारले त्यावेळेस मी 5वीत होतो. म्हणजे त्यावेळेसपासून आम्ही म्हणजे आश्रिताचं जीवन जगत आहोत. म्हणजे पितृ या ठिकाणी आपण हा माझा 86वा वाढदिवस संपून मी 87व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. त्यासाठी आपण सर्व लोकांनी, माझी तर काही इच्छा नसते, हा बोलतो तरी मोहन सोनवणे आमचा मुलगा आणि सगळे कार्यकर्त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाचा मी सर्व कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, माणूस जन्माला येतो जातो, त्या काळामध्ये त्यात काय चांगला करतो का वाईट करतो हे त्याचा प्रश्न असतो. माणसाने जन्म झाल्यानंतर चांगलं काय वाईट काय त्याला कळतं, नंतर तो काम करतो आणि त्या पद्धतीने त्याच्या वाटचाल चालू असते. त्याच पद्धतीने मानवी जीवनामध्ये जे काही परिवर्तन होतं, बालपण, नंतर तरुणपण, नंतर काय संन्यास, नंतर मुक्त संन्यासी वामनस्त्र काय म्हणतात त्याला, वानप्रस्थाश्रम म्हणतात संन्यास. त्या पद्धतीने आपल्याला चालल्या. हे सगळं करत असताना मानवामध्ये एक अशी एक गोष्ट आहे की त्यांनी जीवनामध्ये स्वतःचं सगळं व्यवस्थित करावं, परंतु ते करत असताना एक चांगुलपणा किंवा चांगली गोष्ट किंवा चांगले विचार आत्मसात करून त्याचा प्रसार करावा, असे एक सिद्धांत आहे सगळ्या धर्मात, आहे सगळ्याच्यात चांगलं वागायचं. आता हे माझ्या दृष्टीने पाहिलं की आपण बरंच कौतुक केलं, माझं हे केलं ते केलं, आम्ही काय काय केलं ते सांगितलं. हे सगळं खरं जरी असलं तरी प्रश्न काय आहे महत्त्वाचा, की काम करत असताना लोकांना त्रास होतो, वाईट ऐकायला मिळतं, हे सगळं जीवनामध्ये चाललेलंच असतं. त्यामुळे ते काम हे करायचं असं नसतं, काम करतच राहायचं. मला एक गोष्ट लहानपणी कळली की काय आपण कसं राहतो, असं का, आपले शब्द असे का, आपले लोक असे का राहतात, हे कसं त्यावेळेस वाटायचं की काय नाही. तर एक म्हणजे महत्त्वाचं उदाहरण, त्यावेळेस आपल्याकडं पत्र्याची घरं, आपल्याला माहीत असेल की सर माहीत नाही, पत्र्याचा डबा, त्यावेळेस डालड्याचे डबे असायचे, त्याला असं कापायचं आणि असं सरळ करायचं आणि बांबू आणायचे, बांबू असे ठेवायचे, तर पत्र्याला ते वर पत्रा ठोकून ते खेळ्याने ठोकायचं, ते झालं पाखं, इकडे इकडे इकडे. असं असताना वाटायचं की हे आपलंच का, आपण काय चांगल्या घरात राहतो, भिंतीचं घर, त्यानंतर वर हे पत्रा चांगला आहे, ते नेहमी खंत असायची. मग लक्षात आलं शिकतो, शाळा शिकताना 4वी 5वी असताना की नाही, आपण शिकल्याशिवाय काय व्हायचं नाही. तर ते शिक्षणाचं जे डोक्यात बसलं त्यामुळं ते सुरू केलं. आता हे झाल्यानंतर मग शिक्षण घेतलं, हे केलं ते केलं, सगळं झालं. त्या काळी मग महत्वाची गोष्ट म्हणजे मला टर्निंग जीवनात कसा असतो बरं का, जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो. तो कसा की आपली घरं असे पत्र्याची का, आपलं का असं नाही मोठं घर बरं का, मोठं का नाही घर असावं, लक्षात थोडं असतं. ते काम करणारी माणसं पाहिजे, तर ते म्हणले गवंडी, मग हे गवंडी करतो काय करतो नाही म्हणले, मग तेव्हा तो ते इंजिनियर असतो म्हणले. कसला इंजिनियर, मी वडिलाला म्हटलं त्याला दाखव मला काय इंजिनिअरिंग कॉलेज दाखवलं मग त्यांनी, असं असं आहे असं ठीक आहे. तिथं ते तयार होतं, त्याचं इंजिनिअरिंग शिकायचं म्हणजे वाद गोष्ट. वडील म्हटले नाही म्हणले हे तर शिकलं पाहिजे, आपल्याला घर सुधारायचं. मग असं करता करता बरेच दिवस गेले. मग मॅट्रिक झाल्यानंतर मग काय एक अशी रुकरुक असायची, त्याला आपल्यासाठी पोरं शिकली पाहिजेत, आपले नातेवाईक आमचं समाजाचे. तर त्या काळामध्ये आम्ही मॅट्रिक झाल्यानंतर मी भोंडे वकील, त्याच्यानंतर दिवेकर वकील, त्याच्यानंतर आगमाने वकील, असे आम्ही विद्यार्थी पहिलं काम विद्यार्थी एकत्र झालो.
तर विद्यार्थी सहाय्यक समिती म्हणून आम्ही सुरुवात केली. आणि काय करायचो, आम्हाला काय पैसा नसायचा, काय नसायचं, पण लोकांना जायचो. जे पोरगा शिकतोय, शाळा शिकतोय, कॉलेजला आहे, कुठं काय आहे तर तू काय बाबा, तुम्ही 8वी पास झालं, मग तुझी पुस्तकं द्या आम्हाला, तुला 9वीची पुस्तकं देतो आम्ही. पण 9वीचा पास झालेला पोरगा त्याची पुस्तकं त्याला द्यायची, हे घ्यायची, आणि नंतर जो पोरगा गरीब असेल आपला त्याला द्यायचं. असं करत सगळे आपण काम करायचं. असं करता करता बरेच दिवस गेले तसे. आणि नंतर मग योगायोगाने मी वडील आणि यांनी त्यांनी पैसे, त्यावेळेस आम्हाला हे करायला, ड्रॉइंग करायला, म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर ड्रॉइंग करायला वेळ नाही, लाईट नव्हती. ते लाईट अशी ठेवायची, 2 बत्त्या, डोळे गेले त्याने जिथे ते ड्रॉइंग. असं करता 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 ते कंप्लीट केलं. त्याच्यानंतर आनंद वाटला, सर्व्हिस लागली, हे झालं सगळं. आणि त्या काळामध्ये काय झालं की आपले अण्णाभाऊ साठ्यांचे पुस्तकं, त्यांना फकीरा कादंबरीला 2000 मिळाले. ते आम्ही पाहिल्यानंतर म्हटलं आपण त्यांना बोलवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर योगायोगाने त्यावेळेस नगरसेवक होते आपले टी डी गायकवाड. तर ते त्यांच्या ह्याच्यातले निघाले. ते म्हणले आपण पूर्वी इथे शिवाजी आखाडा म्हणून होता, MP थिएटरमध्ये सगळ्या बाजूला बसायचं ओपन, आणि तिथं तो कार्यक्रम घेतला त्यांनी. ते आपली संस्था होती अण्णा हे जवाहरलाल छत्रालय म्हणून बोलणी होती समाजाची, ती नंतर तुटली. त्याच्या मदतीसाठी घेतली. 2,000 रुपये मिळाले प्रत्येकाने, 100 रुपये, 10,000 रुपयाचं तिकीट काढलं ते झाले. त्यावेळेस अण्णाभाऊ साठ्यांना बोलवलं की तुम्ही यायचं त्या कार्यक्रमात, तुम्हीच घ्यायचा. खापऱ्या चोर म्हणजे भाकऱ्या चोर हा कार्यक्रम त्यांनी घेतला. मग मधल्या काळामध्ये आम्ही विंगमध्ये चहा पाण्याची सुट्टी असते ना, विंगमध्ये गेलो, अण्णाभाऊला हार घेऊन. मग अण्णाभाऊला हार घातला. ते म्हणजे पोराव काय रे, काय करणार तुम्ही, म्हणजे शिकते आम्ही, तू काय अमुक तमुक तमुक तो. अरे वा वा वा. मग त्यांनी सगळ्यांची पाठच थोपटली, म्हणले अरे पोराव शिका, मी शिकलो नाही बघा, मी शिकतो असतं तर लय पुढे जाईल असतं. पण एकदम शाबासकी दिली, सर्वांना लय आवडलं ती गोष्ट. अशा दृष्टीने अण्णाभाऊचा ते परिचय झाला. मग ते नंतर ती गोष्ट झाली. आज हे करत असताना नंतर काय झालं की अण्णाभाऊ साठ्यांना कधी भेटणं व्हायचं. जास्त मी तुम्हाला जास्त सांगत नाही डिटेलमध्ये, थोडक्यातलं सांगतो. आणि त्याच्यानंतर काय झालं, अण्णाभाऊ साठेंचं निधन झालं. ते कळल्यानंतर काय झालं, आपल्या इथले लोक लय हुशार, म्हणजे पुण्याची, त्यांचं कौतुक का करावं असं वाटतं बरं का, अकोलावाल्यांनो बरं का करावं असं वाटतं. लय चळवळीचे यांनी काय काढलं की ह्या दुसरा काढणार, ते म्हणजे इतके हुशार पुण्यातले लोक, काम करायला हुशार. तर इथल्या लोकांनी म्हटलं अण्णाभाऊचं तिकडे निधन झालं, त्यांच्या अस्थी इकडे आणून आपण इकडे वाटू आणि इंद्रायणीला देऊ. ठीक आहे म्हणले. मग ती काय केलं, एक आपल्या रेल्वेमध्ये कामाला होता माणूस, तर तो त्या अस्थी 1.5 महिना त्या अमर शेखच्या घरामध्ये बांधलेला 7 रस्त्याला. ह्यानी घेऊन तिथून आला आणि इथं रेल्वेला होता, त्याचं नाव केसी खवळे. तर 12 बांधून ठेवले त्या अस्थी. आणि मी यांचे वडील, आपल्या ॲडव्होकेटांचे वडील कोण सकड गुरुजी, रामभाऊ नेटके, आम्ही त्यांनी सांगितलं मग करा मिरवणूक. तर मिरवणूक करताना काय केलं, ते कलशामध्ये घेतल्या आणि तो परत गेला देव रोडला. आणि ते आला नावासाठी अमर रे अमर रे. आम्ही 10-12 लोकांनी ह्यांनी बगी तयार केली. बगीमध्ये झेंडे लावले आपले, कोणते जे पिवळेच तुमचं बोट येत असेल पुढं म्हणून, जय माता म्हणून. आणि मग तिथं ते बसले, ते निघाले मुंबई. असं करत असताना ते कुठं आले, तुमच्या जिजामाता बागावरून फडक्या हाऊसला आल्यानंतर काय झालं, तिथं कम्युनिस्ट पार्टीचं ऑफिस. या 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 सर, कोण तर तिथं आल्यानंतर त्यांनी काय केलं, कम्युनिस्ट लोकांनी आपला माणूस म्हणून त्या बगीला सगळे कम्युनिस्ट झेंडे लावले. आपले लोक बी ते असं करता करता कसबा पेठ झाली. तर आपला एक नेहमी म्हणायचा आडाबिडाचा मान कोण, तर आदमाने, बाबा आदमाने. तर त्यांनी ते पाहिलं, ते म्हणलं हे काय कम्युनिस्ट, आता तोडले फेकून दिले, म्हणले इथं बसतील बरं का, इथं तोडून फेकून दिले, म्हणले हे कोणाचं आहे, हे मातंग समाजाचं, हे काय तुमचं कम्युनिस्ट सांगतं मला. असं केलं. आणि मग ते त्यांनी ते गेल्यानंतर ते या सर बसा बसा, बरोबर बसा.
तर तर ते झाल्यानंतर गंमत काय झाली की मग तिथं तिथं ते मग सभा, मग कोणी म्हटलं की स्मारक बांधतो, कोणी काय म्हटलं तर कोणी काय असेल. आता माझे वडील तिथं होते, आमचे एक मेवणे होते गुरुजी, नरनाळे गुरुजी कार्यकर्ते पूर्वीचे, ते तिथं होते. हे इथं आलेत आमचे हे सुधाकर नरनाळे आणि हे आमचे चुलत बंधू विठ्ठलराव सोने, भाजपचे काय हे भाजपत होतं आपलं फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठे. आणि काय सुरुवातीला चांगली गोष्ट आहे. भाजप यांना पाहिलं नसेल, त्यांच्याकडे लक्ष गेलं की भाजपला याच्याकडे बरं असू द्या. तर त्या दृष्टीने ते झाल्यानंतर तिथं काय काय लोकांनी, तर मी विचारलं ह्यांना आमच्या वडिलांना काय करायचं आपण, हे म्हणतात असं. तर मग चिठ्ठी लिहून दिली की जो विद्यार्थी BA मध्ये जास्त मार्क मिळवेल मातंग समाजाचा, त्याला 101 रुपयाचं बक्षीस देऊ. त्यावेळेचं कधी ते झालं कार्यक्रम बघा, वारले 18 जुलैला. हा कार्यक्रम ते असते कधी आणल्या 24 ऑगस्ट महिन्याला, म्हणजे 18 ऑगस्टला नाही, 24 ऑगस्टला. आणि त्यावेळेस तिथे झालं ते कार्यक्रम. आणि मग ते झाल्यानंतर मग इथं बैठक झालं. पहिली जी जयंती ह्यांचे वडील होते त्यावेळेस त्यांच्याच अध्यक्षतेखाली झाली. इथं अण्णाभाऊसाठीची पहिली जयंती 1970ला ह्या ठिकाणी, आता बसलो इतर ठिकाणी, त्यावेळेस त्याचे अध्यक्ष होते सकट गुरुजी, त्यांनाच बोलवलं ते आले त्यावेळेचे. तर ते झाल्यानंतर मग ते सुरू झाला कार्यक्रम वगैरे सुरू झाल्यानंतर मग बक्षिसं देणं वगैरे चालूच होतं आमचं. मग बाहेर गावचे वेळ यायचे, तर त्यावेळेस काय 10वी 12वी ह्यांना बी बक्षीस द्यायचं सुरू केलं. नंतर डिग्रीला द्यायचं सुरू केलं. पण काय व्हायचं त्यावेळेस की एक ह्याच्यासाठी आता 10वीचे म्हणजे इथपासून इथपर्यंत फॉर्म यायचे, 12वीचे इथपर्यंत असायचे असे सगळे. आणि मग तिथले बाहेरगावचे लोक म्हणले, मग तुम्ही ते पुण्यासाठी कशाला करताय, सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी करा. म्हटलं ठीक आहे, मग महाराष्ट्र. पण म्हटलं त्यासाठी एक आपण अधिवेशन बोलू. तर 3 नोव्हेंबर 1983ला 73ला शिवाजी हे आपलं भारत इंग्लिश स्कूल कुठं ST स्टँडच्या समोर मंडप टाकून तिथं सर्वांना बोलवलं. आणि तिथं हे तिथं हे सांगितलं त्यावेळेस काय काय गोष्टी 23-24 ठराव झाले तिथं सांगितलं. तर ते असताना काय झालं की बाबा आता कसं काय करायचं. तर मला ते कल्पना आली की आपण जी ज्योत आहे ना अण्णाभाऊसाठेच्या गावावरून घेऊन येऊ. आणि ती ज्योत तिथून आणली आणि ती सगळ्या वस्तीतून असे मिरवत त्या ज्योतीने भारतकर अध्यक्ष ते त्यांनी पेटवलं. सगळे विद्यार्थी सगळे कार्यक्रम झाला. तर तिथं तो कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांनी पुढं आलो आम्ही. म्हटलं जागा बघू का शिक्षणाचं स्थळ, आपल्याला शिक्षण झालं पाहिजे. तर ते भोसले जे आले ते पेट्रोलिंग करत होते गाडीच्या पुढं, कोणत्या आपल्या ज्योतीच्या पुढं. ते म्हणले आपण ते जागा बघू म्हणले. ते नंतर पण अण्णाभाऊचा पुतळा बसू म्हणलं, हे कसं काय विचित्र. तर म्हणलं नाही, आपल्याला नाही कळत काय. मोठे मोठे लोक समाजाचे आहेत, SM जोशी सारखे आहेत, अमुक नागा गोरे वगैरे, त्यांना जाऊन भेटलं. तर त्याच वेळेस तुमचे जैन समाजाचे तुमचे मापा मंगुटकर हा विद्वान माणूस, मग त्याला जाऊन मी भेटलो. बाबा असं असं म्हणण्यात लोक अण्णाभाऊचा पुतळा बनवायचा का, चालतं कसं कसं काय. तो म्हणला बाबा तुमचे देव कोणते आहेत. तर म्हणलं मरी आहे. हे कोणते, तर म्हणलं खंडोबा आहे. आणि मग कसं काय तुम्ही करणार म्हणजे, त्यांचं कसं काय नाही म्हणजे कसं काय, तुम्ही 110% बनवा पुतळा. त्यांनी जे सपोर्ट दिले आम्हाला बरं वाटलं. मग आपण सुरू केलं आणि तो पुतळा तयार केला. आपल्या इथं तर तुम्हाला तर माहिती आहे विघ्न संतोषी लोक असतात आपलं. तुम्ही चांगलं करायला गेलं पाय वाढतात बरं का, पाय वाढतात. तुम्ही आता त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, पाय वाढणं करा, आपलं काम करत राहायचं. तर मग तो पुतळा बनवल्यानंतर ते कास्ट नव्हता होत, हे तुम्हाला का सांगतो माहितीसाठी. आणि मग तो गेला मुंबईला कास्टिंग करायला. तर ते शाडू मातीचं जे मॉडेल असतं ना आतलं, ते तिथंच होतं. इथं होतं त्यावेळेस खेडकर कुठं कुंभारवाड्यात. ते येऊन बघायचे, ते त्यांना वाटायचं हे गडबड आहे म्हणजे. मग त्यांनी काय केलं, सगळीकडे सुरू केलं की हे मातीचा पुतळा आहे. आता कोणत्या लोकांना तोंडाला हात लावायचा मातीचा पुतळा. मग मी विचार केला, नाही म्हणलं आपण याची मिरवणूक काढू. पुतळ्याची कधी मिरवणूक नाही काढत. मग ते पुतळ्याची मिरवणूक कुठं लवजींच्या वाजताच्या तालमीतून करू आणि मग तिथं त्याला बाई वैद्य
मेयर होता त्याला देऊ. असं करत 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 आम्ही आलो. मिरवणूक फार जंगी सगळी. तर ट्रक आलेला, ट्रकवर असं पुस्तक एक बनवलं, त्याच्या मागं लिहिलं मोठं, ही फकीरा कादंबरी, आतमध्ये पण त्याची नावं परत इतर कादंबरी. इकडच्या बाजूला एक शाहीर बनवला अण्णाभाऊ साठेंचा, आणि इकडं बाजूला लवजी बनवला. त्याच्या हातात ती दाळ पट्टण, ह्याच्या हातात ते आपलं आता ती झाली मिरवणूक, लय मोठी झाली मिरवणूक. शाहीर नांगरे होते ना. हा? शाहीर शाहीर नांगरे त्याला शाहीर केलं, आणि सगळे म्हणून पुढे गेलं सकट घे, तिकडचे सायकडेचे सकट, तिकडचे त्याला ते तलवार आपलं हे दाढपट्टा, असं करत तो कार्यक्रम झाला. तिथं भाई वैद्याने सांगितलं की हा जो पुतळा आहे त्या जिन्यावरच तिथं, हा म्हणले ब्रांच आहे, मातीचा नाही. भोसले बोलले तसं आहे म्हणले. आणि नंतर पोलीस बिलीस आले, 1-4 तास ती मिरवणूक चालली होती, सगळ्यांनी मस्त हे करायचं. आणि त्यावेळेस ते आपले लोक आले, दांडपट्टा, चुनी, चाकू, तलवारी घेऊन तिथं ते कोणता सोन्यामारीचं चौक नाही, सिटी पोस्ट चौक, तिथं ते सुरू झाली. तर ते इन्स्पेक्टर त्याला विचारतो, अरे कोण आहे, कोण यांचं प्रमुख आहे, ते हे दाखव, ते दाखव. शेवटी मला दाखव. म्हणलं साहेब काय आहे, जरा शांत घ्या, यांच्याजवळ हत्यार येतं, हे सगळे पेलेले, गडबड होईल, तुम्हाला त्रास होईल. तो गबसला. म्हणलं बाबा द्या काय. इकडं मी पाहिलं, त्यांनी सांगितलं म्हणले ती क्वार्टर गेटपर्यंत थांबले, इकडं कुठं तर लकडी पुलापर्यंत ते थांबलेली, म्हणजे सगळे जाम झाले. मग म्हणलं आता चाललं, झालं तिथं कार्यक्रम. समाजाच्या दृष्टीने एक गोष्ट काय लक्षात आली समाजात की समाजाने ज्यावेळेस तुम्ही काही काम करता तर समाज तुम्हाला भरवून देतो. त्याचं कारण काय, हे सगळं कार्यक्रम झाला, पोलीस लोकांना चहा पाणी वगैरे झालं, जो तो येतं म्हणले माझे 200 रुपये घ्या, 500 रुपये घ्या. पावते पुस्तकं इकडं तिथं कुठं मी घेणार, नाही म्हणले काय नाही. मग ते एकाजवळ पिशवी होती, ते सिगरेटच्या पाकिटवर लिहायचे इतके रुपये, इतके नाव, हे नाव, असं करून पैसे जमा झाले. 10-12 हजार रुपये त्यावेळेस जमा झाले. आपले कामगार संघटना होते, फॅक्टरीने 25,000 रुपये जमा केले आणि ते पुतळा बनवला. तर हे समाजाचे एक गुण काय आहे की तुम्ही जर काही चांगलं काम केलं तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला सहकार्य करतात. अशा पद्धतीने खूप हे सांगण्यासारखे पुष्कळ गोष्टी आज तुम्हाला सांगितलं. तुम्ही माझ्याबद्दल सर्वांनी उद्गार चांगले काढले, हे केलं, अनुभव दिला, पुष्कळ मोठा अनुभव आहे. शेवटी मला काय वाटलं की नाही, आपल्याला काय करायला पाहिजे की जोपर्यंत आपल्या समाजामध्ये कोणी नाही, नेता नाही, नेता तर काय, जो जिवंत आहे त्याला तर कोणी मानतच नाही. मग अण्णाभाऊ साठेला आपण जर मानलं, हा भाषण आले, मग त्याच्यानंतर तो पुतळा मानला, पुतळा बसवला, ते सगळं झालं. नंतर ते कॅलेंडर काढले. कॅलेंडर काढल्यासाठी आता हे प्रचार तर करायला पाहिजे. त्यावेळेस महाराष्ट्राचे 30 जिल्हे होते, ते सगळीकडे जाऊन द्यायचं. तुमचं पत्र आलं की पत्राला उत्तर म्हणून जायचं नाही यायचं. आपल्या खिशात पैसे, पेन्शन घेतली, 10 वर्ष अगोदर नोकरी सोडली VRS म्हणून. आणि नाही म्हणले ह्याच्याशिवाय जमायचंच नाही, ते कोण करणार. म्हटलं आपल्यालाच करावं लागेल. हे सगळे बोंब मारायचे. आमची मंडळी पण आता ते त्यावेळेस सगळे होते, सगळे लोक जाऊ द्या काय असेल ते. असं करता करता समाजाला एक आपलं नेता. आणि आता आपले 4 मुख्य अस्मिता. एक कोण वर तर तुमचे मातंग ऋषी, डाव्या बाजूला क्रांतिगुरु लवजी साळवे, उजव्या बाजूला कोण, त्यांची पुतणी, तिचं नाव मुक्ता साळवे, आणि खाली अण्णाभाऊ साठे. हे तुमचे 4 स्तंभ मातंग समाजाचे संबंध. त्याचा प्रचार सुरू झालेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला खूप बोलता येईल, वेळ झालेला आहे. आता भोजनाची वेळ आहे. आपण सर्वांनी आपल्याला विनंती करतो, आपण आलात आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. खूप सांगायला ये वेळ आहे, पण नंतर आपण बोलू एकदा. आणि आमचे दादा ते फायटून तर काय बोलता येत नाही. तर ते काय आहे, त्याच्यानंतर ते काय करतील, त्याच्यानंतर ते अनेक काही गोष्टी तुमच्यासमोर मांडतील, सामाजिक दृष्टिकोन ते होईल, सगळे लोक ऐकतील वगैरे. परंतु तुम्ही आलात, जे काही मार्गदर्शन आम्हाला सुद्धा मार्गदर्शन मिळालं, तुम्ही पण ऐकलं, तुमचे विचार सांगितले, सगळे लोकांनी मला आवडलं सगळे तुमचे विचार. आणि तुम्ही एकच द्या, तुम्ही काय भेटेल ते म्हणून काय बोलू. तुम्ही जे काही काम करता समाजाचं ते बंद नाही करायचं. बंद केलं की मग काय करत नाही. तुम्हाला जे आवडतं ते करा. त्यांना हे आवडतं, त्यांना ते आवडतं, त्यांना राजकारणाचं आवडतं, कुठलं जा. पण एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या समाजासाठी काय करता, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याशिवाय तुमचं उन्नतीच व्हायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा शिक्षण महत्त्वाचं, दुसरं काही नाही. कारण नंतर आहेत ना बाकीचे. माझे मार्गदर्शक, माझे सामाजिक क्षेत्रातले गुरु
आदरणीय भाऊसाहेब सोनवणे यांचा आज 86वा वाढदिवस आहे. वास्तविक पाहता ते असं वाटत नाही 86 वर्षाचे आहे. त्यांच्यामध्ये आज देखील तोच उत्साह, ज्या वेळेस मी त्यांना भेटलो होतो सुरुवातीला, तेव्हापासूनचा जो उत्साह, समाजाबद्दल असणारा आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि आस्था, ती आज देखील कायम त्यांच्यामध्ये मनामध्ये आहे. मी कधीही त्यांना भेटायला आलो की समाजाच्या विषयी काय चाललं आहे, कसं चाललं आहे, कोण काय करतं आहे, कोण कुठं काय करतो आहे, कशा पद्धतीने मग तुमचं मातंग स्पीकचं काम चालू आहे, कशा पद्धतीने पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे वाटचाल सुरू आहे, संघटनेचं काय, कुटुंबाचं काय, ही सगळी विचारणं आणि सततचे सारखे प्रश्न विचारत माझ्याकडनं माहिती घेऊन आणखीन मला मार्गदर्शन वेळोवेळी करणारे आमचे आदरणीय भाऊसाहेब यांचा आज वाढदिवस आपण साजरा करतो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडं कमी जास्त येणं जाणं होतं आमचं, परंतु उद्योग आणि व्यवसायाच्यामुळं आणि लॉकडाऊन असल्यामुळं वास्तविक आता कोणीच कोणाला भेटत नव्हतं. आणि लॉकडाऊन ज्यानंतर संपलं, अनलॉक झालं, त्यानंतर प्रत्येकजण व्यवसायामध्ये आपापल्या गुंतला गेला. त्यामुळं जास्त येणं जाणं नाही, पण त्यातून देखील माझं महिन्यातून 2 महिन्यातून भाऊसाहेबांनी ताईंना भेटणं सततचं चालायचं. विषय सांगायचा असा आहे की भाऊसाहेबांनी कडून मी ज्यावेळेस सामाजिक बाळकडू घेतलं, माझा आणि भाऊसाहेबांचा खरं उशिरा परिचय झाला. त्याच्या आधी अनेक मान्यवरांबरोबर मी काम करण्याचा या ठिकाणी मला योग आला, परंतु भाऊसाहेबांना त्यांच्याशी संपर्क थोडा उशिरा आला. परंतु त्यावेळेस मी ज्यावेळेस भाऊसाहेबांना भेटलो, त्यांनी मला पहिला असा गुरुमंत्र दिला की सामाजिक काम जे आहे ते सामाजिक काम तुला याच्यामध्ये कुणी कौतुक करणार नाही, कुणी तुला शाबासकी देणार नाही, कुणी तुला या ठिकाणी तुला प्रोत्साहित करतील असं होणार नाही. तुला तुझ्या कामाबद्दल समाजाकडनं शिव्या मिळतील, ही शिव्या खाण्याची तर तुझी तयारी असेल, ही जी तयारी असेल तर तू कामाला सुरुवात कर, नाहीतर तू तुझं कुटुंब, व्यवसाय आणि ह्याच्यामधूनच आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं काम कर. परंतु त्यांचा तो गुरुमंत्र, त्यांचा कानमंत्र मी स्वीकारला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने पहिल्यांदा सुरुवातीला अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचा सदस्य, त्यानंतर मग पुन्हा त्यांच्याच मार्गदर्शनाने मग पुढं मातंग समाजाच्या सचिवपदावर 10 वर्ष काम, त्यांच्या मार्गदर्शनाने एज्युकेशन, पुन्हा दिशा अभियान, याच्या काही सगळ्या गोष्टी आहेत की नेमकं समाजाला काय दिलं पाहिजे, नेमकं समाजाला काय अपेक्षित आहे, समाज आपला पुढे का जाऊ शकत नाही, किंवा इतर समाजाच्या बरोबर आपला समाज मागे का पडतो, याच्या काय गोष्टी आहेत. मग मला आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या स्मारक समितीचं कार्याध्यक्षपद दिलं. त्यानंतर वादन कला स्पर्धा जे काय आपण भरवतो त्याच्या देखील कार्याध्यक्षपदी माझी त्यांनी निवड केली. अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर त्यांनी सोपवल्या, अत्यंत विश्वासाने सोपवल्या, आणि त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती पूर्ण करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यांनाच माहिती मला त्याच्यामध्ये यश आलं नाही आलं तेच सांगू शकतात की मी ते काम प्रामाणिकपणे केलं नाही केलं, की त्याला मी कशा पद्धतीने न्याय दिला, हा अधिकार भाऊसाहेबांचा आहे. पण जी जबाबदारी त्यांना माझ्यावर सोपवली ती जबाबदारी पूर्णपणे सक्षमपणे पेलण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला. थोडासा तापट स्वभाव असल्यामुळं काही लोकांशी माझं बेनसलं, परंतु त्यातूनही त्यांनी मला संयम राखून कसं सामाजिक काम पुढे नेता येईल याचं वेळोवेळी मार्गदर्शन केलं. असे आमचे आदरणीय भाऊसाहेब, यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. त्यांचा एक पहिल्यापासूनचा असणारा जो काही विषय आहे तो म्हणजे समाज शिक्षित झाला पाहिजे, समाजाने शिक्षणात भरारी घेतली पाहिजे. समाज जेव्हा शिक्षित होईल त्याला आजूबाजूचं जग कळेल, आणि ते जग ज्याला समजायला लागेल त्यावेळेस तो स्वतःमध्ये एक स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाची प्रगती कसं करायची हे त्याला निश्चितपणे उमगेल. अशा पद्धतीचं त्यांनी सततचं मार्गदर्शन संपूर्ण पुण्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून, आज असं कुठलाही जिल्हा, असा कुठलाही तालुका महाराष्ट्रातला नाही आहे की जो आदरणीय भाऊसाहेबांना ओळखत नाही. आणि त्यांना आता जसं मोहनदादा म्हणाले की त्यांना मातंग समाजाचे कुलगुरू म्हणूनच त्या ठिकाणी ओळखलं जातं. हे जे निर्माण झालेलं आहे ना, मुद्दाम दिसलं पाहिजे म्हणून मी हातात घेतो, माझ्या बहिणीने आणलंय. तर त्या ठिकाणी ही फाउंडेशन उभं राहण्यामध्ये जसं आदरणीय बाबूराव सोनवणे साहेबांचा मुख्य वाटा होता, त्याच पद्धतीने भाऊसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष ज्या माझ्या
आई आहेत, आदरणीय आमच्या सगळ्यांच्या ताई, यांचा देखील फार मोठा सिंहाचा वाटा आहे. अनेक हाल अपेष्टा खस्ता खाऊन, परंतु समाजाला कधीही न दुखवता, समाजाकडनं कुठलीही अपेक्षा न ठेवता समाजाचं काम आज 86 वर्षापर्यंत करणं, इट इज नॉट जोक. हे फार मोठं काम आहे आणि हा फार मोठा आदर्श त्यांनी हा समाजाच्या पुढे ठेवलेला आहे. आणि मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो की अशा आदर्शवत व्यक्तीचा एक कार्यकर्ता, त्या संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून मला जे काम करण्याची संधी मिळाली, त्या संधीचं मला माहिती नाही की मी काय करू शकलो, ते भाऊसाहेब सांगतील. परंतु मला आज देखील अभिमानाने मी सांगतो की मी एक अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचा सक्रिय सभासद आहे. सर्वांना मान्य असल्याप्रमाणे की समाजाचे कुलगुरू म्हणून माननीय भाऊसाहेब सोनवणे हे आजतागायत कार्यरत आहेत. 85 वर्ष जे काही ते कार्यरत आहेत समाजामध्ये, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे खरोखरच की हा जोक नाही आहे. सातत्याने समाजासाठी काम करणं ही खूपच दुर्मिळ लोक आपण पाहत असतो समाजामध्ये. त्यापैकी अत्यंत धडपडी व्यक्तिमत्व किंवा समाजाबद्दल अत्यंत तळमळ असणारं असं आपल्या समाजातलं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊसाहेब सोनवणे आहेत. आणि त्यांना सतत साथ देणाऱ्या आमच्या ताईसाहेब आहेत की त्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला दोघं दिसणारच. आणि ते आल्यानंतरचा जो आनंद असतो की ते ज्या कार्यक्रमाला येतात तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये कौतुक करणं आणि प्रत्येकाच्या पाठीवर थाप देणं ही आता दुर्मिळ गोष्ट झाली आहे. पण ते दोघंही नेहमी करत असतात. आणि खरोखरच की आपण जसं घरामध्ये की मोठ्यांचा आशीर्वाद, मोठ्यांचा पाठिंबा या मोठ्यांचं अस्तित्व असावं असं वाटतं, तसं आपल्या समाजामध्ये आपण जे काही वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी समाजाबद्दल काम करतो, ते थोडं का असेना काही काम केलं तर लगेचच शाबासकी देणं आणि कौतुक करणं हे खरं तर त्यांचा हक्कच आहे. आणि मुख्य म्हणजे की त्यासाठीच आपल्याला प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं, हे मी आजपर्यंत अनुभवलेलं आहे. ज्या वेळेला मला PhD मिळाली तेव्हा पहिल्यांदा माझा सत्कार भाऊसाहेबांनी ठेवला होता. आणि सहज भेटायला पण आल्यानंतर ती इथल्या इथे लगेचच कौतुक सत्कार, हा नंतर कार्यक्रमामध्ये झालेला वेगळा की त्यांनी तो घडवून आणला. अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी माझा सत्कार केला. एवढंच नव्हे तर आपल्या समाजातल्या लेकींचा कसा सत्कार करावा, कसं कौतुक करावं हे त्यांच्याकडून शिकावं. आणि एवढंच नव्हे तर विविध कार्यकर्त्यांची तोंडपाठ नाव आहे. इतक्या वर्षापासून येणारे सगळेजण कोण कुठे काय काम करतं हे अगदी त्यांचं तोंडपाठ आहे. म्हणजे सतत रात्रंदिवस समाजाचा विचार करणं, समाजामध्ये कृतिशीलता जोपासणं आणि फक्त इथे बसून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरून प्रत्येकाच्या कार्यक्रमात, प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होणं आणि मार्गदर्शन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि असे भाऊसाहेब आजही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजतागायत आहेत. आणि इथून पुढेही त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यानंतर आम्हाला सतत मार्गदर्शन इथून पुढेही त्यांचं लाभो. तर असे यांचे जे ग्रुप होता, जिथं कुठं अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी त्यांनी येऊन तिथं ते निर्णय निवडा करायचे. असा एक प्रसंग होता. म्हणजे 25-30 वर्षापूर्वी दांडेकरपुरी तर मातंग समाजावर खूप अन्याय व्हायचा. तिथे प्रेमचंद वसवाल म्हणून होते, काही गुंड होते जरा ते, तर ते खूप त्रास द्यायचे. तर हे मंडळी तिथं येऊन त्यावेळेला ते जाब विचारलं होतं. आणि मग त्यानंतर त्या समाजाची म्हणजे कधी परत त्रास झाला नाही. हे गावाकडून आलेल्या लोकांना त्रास खूप व्हायचा. अशा पद्धतीने गावोगावी जाऊन मातंग समाजाच्या अन्याय त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. आणि प्रथम अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीवीर लवजी वाजता साळवे ही समाजाला जर मातंग समाजाला जर कोणी दाखवून दिला असेल तर ते भाऊसाहेब सोनवणे यांनी दाखवून दिलं. आणि एवढं मोठं काम समाजाचं कितीतरी नेते मंडळी ह्याच फाउंडेशनमध्ये येऊन घडून गेले. त्यांनी ते पाठपुराव्यात ते काय राजकारणाचा स्वभाव असतो. बरेचसे लोक या फाउंडेशनमध्ये मोठे झालेत. आम्ही पूर्वी सचिन बगाडे वगैरे 20 वर्षापूर्वी 2003 आम्ही दलित युवक आंदोलनाची स्थापना केली. त्यावेळेला तिथंच ह्याच प्रेरणेतून त्या दलित युवक आंदोलन संघटनेची स्थापना झालेली आहे.
आणि ते आज सचिन बगाडे म्हणून कार्यकर्ता सगळीकडे चळवळीच्या माध्यमातून काम करतोय. पहिला विषय अण्णाभाऊसाठी फाउंडेशन. आज आपण पुणे शहरातच नाही, महाराष्ट्रामध्ये बाकीच्या धर्तीवर आरटी करत फिरतोय. परंतु जर आरटी आपल्या घरातच असेल तर आपण तिथे बाहेर का जावं म्हणून प्रयोग म्हणून क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे 68 शिफारशी मंजूर झालेल्या आहेत. पण काय राजकारण्यांच्या किंवा संघटनेच्या लक्षात येत नसेल त्या शिफारशीवर मी पूर्णपणे अभ्यास करून 51 नंबरची शिफारस 2013 मध्ये ताईवार का लागू केली आणि UPC MPC सेंटर त्याचे चालू केले. त्याच्यानंतर त्या शिफारशीचा फॉलोअप घेऊन आज 3 महिन्यापासून समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागून आपण मातंग समाजासाठी एक गाव रोल मॉडेल म्हणून गाव आज ह्याला जाधववाडीला ते गाव दत्तक घेतले समाज कल्याणनी आणि तिथं पूर्णपणे त्या गावाचा असा विकास करणार आहे की तिथं त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव भासणार नाही. पाण्यापासून ते उद्योगापर्यंत ते संपूर्ण त्या गावामध्ये राहणार आहे आणि तसंच रोल मॉडेल म्हणजे पहिलं गाव राहणार आहे ते. त्याच्यानंतर महाराष्ट्रावर ते स्कीम चालू करणार आहे. कसं असतं ज्या गोष्टी बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत कायद्याच्या अडचणीतल्या की राजकारणी आपल्याला काही गोष्टी माहिती पडू देत नाहीत. आता एक राजकारण्याचं नाव नाही घेणार मी. ज्या वेळेला आम्ही परिहार साहेब होते बार्टीला मी एक पत्र दिलं होतं की बाबा UPC MPC सेंटरचं आमच्या अजून काय काम चालू झालं नाही. 2013ला मी पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी ते फंडिंग मागून घेतलं. ते फंडिंगसाठी जे पत्र गेलं तिकडं त्याच्यामध्ये मी काय गोंधळच केला. जसं आयोगाच्या टायमाला जे 2 आयोग टाकून गोंधळ केला होलार समाजाचा आणि मातंग समाजाचा. मातंग समाजाचा आणि होलार समाजाचा माझ्या अभ्यासाप्रमाणे कुठंही संबंध लागत नाही. उप म्हणून बी लागत नाही आणि काहीच लागत नाही. तर असं असताना 2 आयोगाच्या शिफारशी त्या पण वेळेला मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की 2 शिफारशी म्हणून जर समाजाची तुम्ही दिशाभूल करत असाल 2 आयोग नेमले असल्याचे मला पुरावे द्या, नाहीतर मी कोर्टामध्ये याचिका दाखल करतो. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, त्यांना ते लक्षात आलं आणि मग ते दादांना हाताशी घेऊन म्हणजे आपले मातंग समाजाचे नेते रमेशदादा बागवे यांना हाताशी घेऊन मग त्या आयोगाची एक शिफारस पेटवली ती लागू केली. त्या ठिकाणी आणि ॲडव्होकेट हर्षो मॅडम या आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील. भाऊसाहेबांनी आज आदरणीय दादांचा भाऊसाहेब सोनवणे दादा यांचा 86वा वाढदिवस सर्व मातंग समाजासाठी एक सण असतो ना दादा, तसं आज वाटतंय. सकाळपासून भेटण्याचा प्रयत्न करत होते पण सांसारिक प्रापंचिक अडचणीतनं आत्ता वेळ काढणं शक्य झालं. त्यामुळे म्हटलं कोणी भेटू नाही तर नाही भेटू, दादा जिथं असतील तिथे गाठभेट घ्यायची. ॲक्च्युली आमच्या लिगल भाषेमध्ये एक वंशावळ द्यायची असते दादा. जेव्हा वंशावळ हा शब्द आम्ही कागदावरती घेतो किंवा स्टॅम्प पेपरवर घ्यायला सुरुवात करतो ना तेव्हा मातंग समाज जेव्हा समोर येतो. आता मला पार्ट असा झालेला आहे की मातंग समाज एका डोळ्याने बघायचा आणि एका डोळ्याने कायदा बघायचा. तर त्या वंशावळीतल्या पहिल्या ब्रांचला मला म्हणजे जिथं खापर पंजोबा हे नाव येतं तिथं मला भाऊसाहेब सोनवणे हे नाव दिसतं आणि हे माझ्यासाठी संपूर्ण मातंग समाजासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. आता भाऊसाहेब सोनवणे ह्या नावामध्ये हे नुसतंच नाव टिकून राहिलं का तर नाही, हे नाव कर्मपर टिकून राहिलेलं आहे. या गोष्टीची पण मला जाणीव आहे. या गोष्टीची फक्त मला जाणीव नाही तर समाजातील जे खऱ्या अर्थानं भाऊसाहेब सोनवणे ओळखतात त्यांना पुरेपूर भाऊसाहेब सोनवणे ह्या शब्दामध्ये केवढं मोठं गूढ रहस्य आणि कर्म केवढं केलेलं आहे या गोष्टीची जाणीव आहे. आणि ती प्रत्येक व्यक्ती तुमची जाण मरेपर्यंत त्यांच्या शेवटापर्यंत ठेवेल अशी पण मी अपेक्षा व्यक्त करते. 86वा वर्ष आहे, 100 गाठायची आहे. 100पेक्षा जास्त आपल्याला जायचं आहे पण सेंचुरी आपली अत्यंत चांगल्या प्रकारे आपण पार पाडणार आहोत अशी एक अपेक्षा मी भगवंताकडे व्यक्त करते. उस्मानाबाद भूम तालुका जेबी माझं गाव. पण दुष्काळात आई वडील विदर्भात गेले. विदर्भ म्हणजे त्या काळातला काम तुला वराड आणि सोन्याची कराड म्हणजे मी मूळचा मारवाडातला आहे. परंतु त्या ठिकाणी असताना माझे आई वडील मला वाटते मी 6 महिन्यात असताना आई वडील वारले. पाठीमागं कुठला भाऊ नाही, समोरही कुणी नाही.
म्हणून माझा पुणे या ठिकाणी मावशी होती माझी अविदाबाई शिंदे, म्हणजे किशोर शिंदे हा चळवळीतला कार्यकर्ता, आणि त्याच्या घरी कुणीतरी सांगितलं की बाबा मुलं लहान लहान आहेत आणि यांना मावशीकडे सोड, म्हणजे त्यांचं शिक्षण होईल आणि ते चांगल्या प्रकारे राहतील. मग पुण्यात आल्यानंतर बऱ्याच दिवस काम करत होते. काम कसं तर घरचं त्यांच्या घरी टेलरचं दुकान आहे, मग इस्त्री कर, काजा बटन कर, हे ते कर, असं करत करत त्या घरी ना एक ग्राउंड होतं. ग्राउंड म्हणजे ते घर जे होतं ना ते चळवळीतलं घर, म्हणजे त्या ठिकाणी नेहमी दोन चार कार्यकर्ते दिवसभर येतच होते. आणि येत असताना आम्ही तिथं बसलेलो, माझं कामच तरी करणं, पण एक ठिकाणी नजर असायची त्या कार्यकर्त्यांकडे. त्या मुली, ते मुलं, ते सतत चळवळीतल्या कामं, चळवळीतली चर्चा, चळवळीतलं बोलणं, हे सगळं करत असताना नेहमी एक शब्द कुठून ना कुठून यायचा, चला भाऊसाहेबांकडं. म्हणजे भाऊसाहेब कोण नेमकं मला काहीतरी कळत नव्हतं, चळवळीतला समाजातला सुद्धा कळत नव्हता. माझी सुरुवात चळवळीतला समाजातला कळत नव्हता, पण त्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत होती भाऊसाहेबांकडे. चला काल भाऊसाहेब काय काय बोलले होते, ते लगेच तिकडून एक कुणीतरी मुलगी म्हणायची, ते म्हणायचे, अशी चर्चा राहायची. मी म्हणायचो कोण, मग एक जण म्हणे भाऊसाहेब सोनवणे. अरे आईला म्हणलं मी सोनवणेच आहे की, पण मला त्या एरियामध्ये सोनवणे कोणी ओळखतच नव्हतं. किशोर शिंदेचा घरचा पाहुणा शिंदेच, अरे मी सोनवणेच आहे, मग हे कोण आहेत. मला असं कुठंतरी वाटायचं माझे नातेवाईक ते आहेत ते आहेत, काही नाही. काम करत असताना चळवळीत आलो, सोबतच सुरुवात झाली आमची. सकाळ साहेब सिनियर आहेत, मी त्याच्या ज्युनियर. मग मला ठीक आहे. मग किशोर शिंदे, सचिन बगाडे यांनी एक चळवळ चालू केली, चला आपण काहीतरी करायचं, वेगळं संघटन उभं करायचं, दलित युवक आंदोलन. सुरुवात मी पण मला वाटते 17 वर्षे का 18 वर्ष झाले, 20 वर्षापूर्वी मी यांच्या भेटीला आलो होतो भाऊसाहेब सोनवणेच्या. त्यावेळेस यंग होते म्हणजे जरा, पण त्यावेळेस मी जे वातावरण बघत, आज जे वातावरण बघतोय, माणसाचं आपुलकी, त्या व्यक्तीवर असणारं प्रेम व लोकांचं आपल्यावर असणारं प्रेम, हे त्यावेळेस सिद्ध होतं ज्यावेळेस त्या व्यक्ती बोलत असताना सर्व सुन्न होऊन बघत असतात. म्हणजे विषय उदाहरणार्थ असा आहे की बरेचसे नेते आम्ही बघितल्यात, बरेचसे मार्गदर्शक बघितल्यात, बरेचसे. आता मी बऱ्याच वर्षापासून काम करतो, 20 वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करतो. हे सगळं करत असताना आमचा कुणीतरी सिनियर, आमचा कुणीतरी मार्गदर्शक, आमचा कुणीतरी गॉडफादर बोलत असताना कुणाची तरी वेगळी चर्चा असते. बरं काय असतंय, कुणाची तरी वेगळी चर्चा असते, त्याची ती चर्चा असते, फळाची ती चर्चा असते. आपल्याला मार्गदर्शन करणाराचा शब्द व्यवस्थितपणे त्या ग्राउंडमध्ये वाचलेल्या प्रत्येक माणसाचं लक्ष केंद्रित करून घेणारा एकमेव व्यक्ती बघितले मी भाऊसाहेब सोनवणे. सांगितलेलंच आहे. तर काही वर्षापूर्वी जसं मी संघटनेमधनं संघाचे काम रचनेमधनं काम करत होतो, तर त्या रचनेमधनं काम करत असताना खंदारे साहेबांनी मला घेऊन आले आणि भाऊंची भेट करून दिली. तर काय त्यांचं काम मला पसंत आलं. कामची पद्धत जी होती माझी, म्हणजे ते संघा RSS म्हणजे जे म्हणतात की इथलं जे काम आहे ते RSS प्रमाणे चालतं आलं. तर त्या हिशोबाने ते बरोबर आहे की त्यांचं भाऊंचं जे काम आहे ते एक साच्यामध्ये एक करेक्ट टू करेक्ट ज्याला म्हणतो त्या हिशोबाने ते काम करतात. तर त्यांची जी कामाची पद्धत आणि हे ते आवडल्यामुळं मी भाऊंकडे सतत येत असतो. भाऊंचं मार्गदर्शन मला नेहमी लाभत असतं. भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी एकच गोष्ट आहे की भाऊंचं जे सगळ्यांचं मनोगत आहे की सर भाऊंनी संचुली करावी, अशी संचुली करावी ही गोष्ट चांगली आहे, पण त्यांचं देवाने त्यांना सक्षम बनवून संचुली करावी, सर्वात माझी देवाकडे ही प्रार्थना आहे. आपण सर्व जमलेलो आहोत. मी लहुजी समता परिषदचा महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष अनिलदादा तगळे यांच्या संघटनेत मी महाराष्ट्राचा कोषाध्यक्ष लहुजी समता परिषदचा आहे. तर लहुजी समता परिषदच्या वतीने भाऊसाहेबांना तर शुभेच्छा दिल्याच असतील. त्यांच्या लहुजी समता परिषदच्या वतीने व अखिल मनपा वसाहत कॉलनी क्रमांक 9 मित्रमंडळाच्या वतीने, गोपाळकृष्ण भजनी मंडळाच्या वतीने, आम्ही सर्वांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली. आदरणीय भाऊसाहेब आणि ताई आणि आपल्या समाजातील पहिले डॉक्टरेट ज्यांनी मिळवले त्या
अनाताई हाताळगळीतल्या मिसेस ताई साहेब आणि ॲडव्होकेट अडसूताई आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी सोनवणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेमध्ये अण्णाभाऊ साठे फाउंडेशनमध्ये विद्यार्थी दशेपासून काम करतो असं जर मी म्हणालो तर ते अतिशयोक्ती होऊ नये असं मला वाटतं. हे पहिलं मी सांगून मी माझी ओळख करून देतो. माझा लहान भाऊ उत्तम प्रकाश खंदारे हे पहिले शिवसेना त्यावेळेला इतकी प्रचलित पण नव्हती. त्यावेळेला माझा भाऊ 3 वेळा आमदार म्हणून निवडून आला, तो सोलापूर जिल्ह्यातून. आणि बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आमच्या घरी म्हणजे मातंग समाजामध्ये त्यांनी भेट दिली. आमच्या घरी शिक्षक सोसायटीमध्ये माझं घर आहे, तिथं बाळासाहेब स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या आईवडिलांची भेट घेऊन सांगितलं, तुमचा मुलगा तुम्ही मला दिला आहे, मी त्यांना उद्या मिनिस्टर करतो, तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. आणि बाळासाहेब शब्दाचे पक्के होते. त्यांनी माझ्या भावाला लगेच मिनिस्टर केला आणि ही वॉज द यंगेस्ट मिनिस्टर ॲट द टाइम ऑफ युती गव्हर्नमेंट. म्हणजे 95 सालात जेव्हा युती गव्हर्नमेंट लागलं त्यावेळेला ही वॉज द यंगेस्ट मिनिस्टर. आणि ताई मी स्वतः 23 वर्ष एका ठिकाणी विसापूर नावाचं जेल आहे तिथं अधीक्षक होतो, म्हणजे गॅस्टेड ऑफिसर. अधीक्षक गॅस 3चे असतात, तर मी राजपत्रित अधिकारी होतो. आणि शेवटची माझी म्हणजे 23 वर्ष एका ठिकाणी ठेवल्यामुळं काही लोकांनी माझी तक्रार केली की ह्या ग्रस्ताला तुम्ही 23 वर्ष कसं काय ठेवलं. आता गव्हर्नमेंटने मला ठेवलं, माझं काय चूक आहे. तर मग माझा भाऊ मंत्री असताना सुद्धा माझी शेवटची बदली म्हणजे ती करता येत नाही. म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेला आपल्या जिल्ह्यात ठेवावं लागतं, सब हे कंपल्सरी असतं. परंतु मला नागपूरला माझी शेवटची बदली केली. तेव्हा माझा भाऊ मिनिस्टर होता, माझ्या भावाची मदत सुद्धा मी घेतली नाही. मी नेक्स्ट डेला मी नागपूरमध्ये जॉईन झालो आणि तिथं माझी 1 वर्षाची सर्व्हिस विनासायास मी पूर्ण केली आणि माझी पेन्शन तिथंच सेट झाली आणि ओळख फक्त पुण्यात झाली आणि पहिल्या दिवसापासून मला पेन्शन मिळाली. असं शासकीय नोकराला होत नाही, पण माझ्या बाबतीत ते घडलं. कारण मी बेसच माझा चांगला होता, माझे आईवडील चांगले होते आणि आईवडिलांचे संस्कार भाऊसाहेबांनी स्वतः पाहिलेत. भाऊसाहेब आमच्या घरी आलेले आहेत. आणि माझा भाऊ जेव्हा मंत्री होता तर त्यांनी त्यावेळेला इथं अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं अनावरण होतं पुण्यामध्ये. लहान असताना माझा भाऊ त्यावेळेला म्हणजे मंत्री नव्हता, साधा कार्यकर्ता होता, माझ्या मार्गदर्शनाखाली तो काम करत होता. तर त्यांनी त्यावेळेला विदाऊट लोक स्वतःचा ड्रेस करून म्हणजे पिवळा शर्ट आणि पायजामा असे विदाऊट लोक सोलापूरहून आणले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये लेझिम सादर केली होती. चव्हाण साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि चव्हाण साहेबांना सुद्धा ते कार्यक्रम खूप आवडला. तर त्या पुतळ्याचं उद्घाटन चव्हाण साहेबांच्या हस्ते झालं होतं ना, अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याचं. तो पहिला पुतळा आणि त्यात किती गोष्ट सोनवणे साहेब म्हणली, तिथला पहिला पुतळा झाला. मग आता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पुतळे दिसतात, त्याला सोनवणे साहेबच जबाबदार आहेत. आणि माझा भाऊ शिवसेनातला पहिला आमदार, ज्यावेळेस शिवसेना म्हणजे कुणी त्यावेळेला आमदार नव्हतं, त्यावेळेला मातंग समाजाचा आमदार होणं म्हणजे आमचं हे क्रेडिट सुद्धा सोनवणे साहेबाला जातं. सोनवणे साहेबांनी ते आम्हाला घडवलं, मार्गदर्शन मिळालं म्हणून आम्ही ते करू शकलो. आणि मी हे अधिकारी म्हणून 40 वर्ष काम केलं. समाजकल्याण अधिकारी म्हणून नागपूरला रिटायर्ड झालो. दॅट क्रेडिट गोज टू ऑल्सो सोनवणे साहेब. सोनवणे साहेब पाठीशी असल्यामुळं आम्ही बेधडक काम करू शकलो. आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो ताई, मी ज्या जेलचा सुप्रिटेंडेंट होतो म्हणजे ते कामती रस्त्यावर होतं, म्हणजे पाटणकर चौकामध्ये. आणि तिथं माझ्या हाताखालचे लोक म्हणजे ज्याला आम्ही जेल पोलीस म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिनियर केअरटेकर, ते दारू पिऊन आले पहिल्या दिवशी. नागपूरमध्ये फार लोक दारू पितात बरं का, तुम्हाला ते हसू येईल बरोबर. हां, आणि 10 लोक दारू पिऊन आले. त्यांचा उद्देश असा होता की तो मी ज्याचा चार्ज घेतला तो देशपांडे होता. देशपांडे म्हणजे ब्राह्मण आणि मी म्हणजे मान.
मग मी त्यांना सांगितलं माझं नाव खंदारे. खंदारे म्हणजे काय, जो खंदा पुरुष असतो त्यालाच खंदारे नाव दिलं जातं, हे तुम्ही लक्षात घ्या. देशपांडे भिवून तो गेला, पण माझं नाव खंदारे आहे. मी तुम्हाला खणून इथं पुरून जाईल, पण मी तसं भिवून जाणार नाही. त्यांची टॅक्टिस माझ्या लक्षात आल्या. आणि पहिल्या दिवशी त्या 10 लोकाला ते पिले लक्षात आले माझ्या. तर मी गॅजेटेड ऑफिसर होतो, तर मी जोपर्यंत लेखी देत नाही पोलिसाला तोपर्यंत ते अरेस्ट करत नाही, म्हणजे शासकीय नियम असतो तो. मग मी लेखी दिली, ते 10 लोक अटक झाली. आणि 10 लोकांना अटक झाल्यानंतर मग ते सर्व ड्रिंकर होते, ते माझ्या लक्षात आले होते ते पक्के. आणि मग पोलिसाला माझ्या हाताखाली जी प्रवेश ऑफिसर होती तिला म्हणलं, आता मॅडम मला तरी पहिला दिवस आहे माझा, आणि तुम्ही आता मला एवढंच सहकार्य करा की पोलिसाला बोलवा. तर तिनं पोलिसाला बोलून घेतलं. 10 मिनिटात गाडी आली. ते सर्व लोक अरेस्ट झाले. आणि माझा जो संशय होता की हे सर्व पिलेले आहेत, करेक्ट निघाला. आणि त्यांचा रिपोर्ट पण आला की सर्व पिलेले होते. आणि नागपूरमध्ये पिण्याचं प्रमाण फारच आहे आजही. हा पहिला दिवस माझा. पहिल्या दिवसामध्ये 10 लोक सस्पेंड करणं काय शक्यच नाही कुणाला, पण मी खंदारे होतो म्हणून केलं ते. आणि माझा भाऊ मंत्री होता, त्याचा मी जराही उपयोग करून न घेता मी तिथं दुसऱ्या दिवशी जॉईन झालो. मला रिलीव्ह केलं की लगेच जॉईन झालो पुण्यात नागपूरमध्ये. तिथं पेन्शन माझी सेट झाली आणि ओळख परेड फक्त पुण्यात झाली आणि पेन्शन पहिल्या दिवसापासून मिळाली. हे शासकीय नोकराला शक्य नसतं, पण मला शक्य झालं कारण माझी पेरणी चांगली होती. आणि हे का घडू शकलं की सोनवणे साहेबांच्या तालमीत मी तयार झालो म्हणून हे शक्य झालं. आणि माझा सर्वात महत्त्वाचं सांगतो, विद्यार्थी वर्षापासून मी फाउंडेशनचा सदस्य आहे. करून आताच 1-2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटनाचे काम भाऊसाहेब सोनवणे यांच्या हस्ते सुरू झाले. आणि म्हणजे तो एक आदर्श मी पाहिला की बाबा कोणतेही घेतलेलं काम फक्त अर्धवट सोडून देणं असं नाही, की बाबा फक्त घेतलं आणि होईल तेव्हा होईल असं नाही, की त्याचा पाठपुरावा करून ते एकदम तडीच नेणं, या गोष्टी मी त्यांच्याकडून पाहिल्या आणि तशीच शिकवण त्यांच्याकडून घेतली आहे मी. आणि शिवाय आता त्यांची जी स्मरणशक्ती जी आता जी पाहिली की त्यांनी जे हे साहेब आले अकोल्यावरून, त्यांनी जे त्यांचं नाव सांगितलं सोनवणे, तर त्यांनी लगेचच त्यांच्या वडिलांचं नाव व्यवस्थितरित्या सांगितलं बाबा असं असं त्यांचं नाव आहे किंवा काय. तर या वयामध्ये पण त्यांची स्मरणशक्ती अतिशय तरुणाला लाजवणारी आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांची इथून पुढची स्मरणशक्ती जी आहे तशी असावी. आणि त्यांनी जसं मॅडमने पण सांगितलं की प्रत्येकाला कौतुकाची थाप देणं हे प्रत्येकाला एक पुढे जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मिळतो आणि त्यांना त्या हिशोबाने पुढे हे मिळतं, रस्ता मिळतो. तर तसे साहेबांनी मला पण बऱ्याचदा त्यांनी कौतुकाची थाप दिलेली आहे की बाबा तुला जरी काय अडचणी आलं, तुला काय काम असेल तर कधी ये, तर ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे माझी अशीच इच्छा आहे की त्यांनी इथून पुढं सर्व तरुणांना माझा पण प्रयत्न असेल की माझ्या वयाचे तरुण जे असतील त्यांना फाउंडेशनमध्ये जॉईन करून घेऊन त्यांचा जो वारसा आहे तो कंटिन्यू करण्याचं काम आम्ही प्रयत्न करू की त्यांचा वारसा पुढे कंटिन्यू करू, की त्यांचे जे विचार आहेत ते विचार पुढे कंटिन्यू करून समाजामध्ये त्यांचं नाव पुढे आम्ही असंच ठेवू आणि आमच्या हातून पण चांगले चांगले कार्यक्रम होऊ अशी माझी इच्छा आहे. तर आणखी दुसरं सांगायचं झालं तर जसं खंदारे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या काळामध्ये पण म्हणजे जातीवाद हा थोडाफार होत होता. आणि आजही आपण सत्य परिस्थिती पाहिली तर बरेच अशी गावं खेडे आहेत त्या ठिकाणी आजही जातीवाद होतो. तिथपर्यंत बऱ्याचशा संघटना समाजामध्ये कार्यरत आहेत, पण प्रत्येक संघटनेला आपापली जबाबदारी जी आहे ती कळाली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी अन्यायाविरोधात प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे. तरच अशा प्रकारे होणारे जे हल्ले आहेत, मात्र समाजावरती होणारे हल्ले किंवा होणारे अत्याचार हे त्या ठिकाणी थांबवले जातील. फक्त आपण न्यूज बातम्यामध्ये वाचतो आणि असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे या कमेंट्स पास करतो. तर अशा कमेंट्स पास न करता जो ज्या ठिकाणी सक्षम ज्याच्यासमोर अन्याय होताना दिसतो त्यांनी त्या ठिकाणी
लगेचच त्याच्या विरुद्ध आवाज उचलला तर बऱ्याचशा गोष्टी ह्या कमी होतील असं माझं मत आहे. तर आपल्या फाउंडेशन मार्फत आपण ते कार्यरतच आहोत. मोहनदादा सोनवणे यांनी आमच्या फाउंडेशन फुले साठे आंबेडकर विरोधात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्फत पण आम्ही बरेचसे कामं करतो. मध्यंतरी कोणता जिल्हा दौंडमध्ये ना, दौंड जिल्ह्यामध्ये पण मातंग समाजाच्या एका स्त्रीवरती अत्याचार होत होता. तर त्या ठिकाणी पोलीस न्याय व्यवस्था त्यांना व्यवस्थित न्याय देत नव्हती. तर त्या ठिकाणी आमच्या फाउंडेशनचे कार्यकर्ते आम्ही स्वतः गेलो त्या ठिकाणी, त्यांना कंप्लेंट नोंदवायला लावली, त्यांना योग्य तो न्याय देण्याचं कार्य आम्ही केलं. तर असेच कार्य जे आहेत फक्त फाउंडेशन ओपन करून फक्त नाव पुरतं फाउंडेशन ओपन करून नाव फक्त स्वतःचा फायदा न करता समाजासाठी त्याचा फायदा झाला पाहिजे अशी भाऊसाहेब सोनवणे यांची जी शिकवण आहे तीच आम्ही मनामध्ये ठेवून जिथं अन्याय होतं त्या ठिकाणी लगेचच आवाज उठवला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि प्रत्येकाने ते संस्कार जपले पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यांचा फायदा होईल. आणि त्यामुळे